नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 4 डिसेंबर 2025. अ, आजपासून पुढील 3 दिवसाचे हवामान अंदाज कसा असेल, देशामध्ये अ, कसे वातावरण असेल आणि या देशातील सिस्टीमचा राज्यावर कसा परिणाम होईल, या सर्व गोष्टीची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा, फॉलो करा. मित्रांनो, आपण थोडेसे आपल्या YouTube चॅनलचे नामांतर केलेले आहे. बळीवंश राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक या पद्धतीने आपल्या YouTube चॅनलचे नामांतर केलेले आहे. हे लक्षात घ्या. माझे Facebook पेज सुद्धा आहे. हवामान साक्षर महाराष्ट्र, त्याला सुद्धा फॉलो करा. मित्रांनो, भारतीय हवामान विभागाकडनं आपल्याला मिळालेली ही उपग्रह प्रतिमा आहे. या ठिकाणी एक WD सक्रिय आहे. त्यानंतर इकडनं हा एक WD येत आहे आणि या सर्व सिस्टीमचा परिणाम देशासह राज्यावर कसा असेल, याची माहिती आपण निश्चित पाहू. कारण हा WD अगदी मित्रांनो उद्या शुक्रवार, परवा शनिवार या भागात येत आहे आणि त्यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज हलक्या सुरू होतील. आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या उत्तर भागासह महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्रापर्यंत, मराठवाड्यापर्यंत थंडीची लाट येईल. ती कशा पद्धतीने येईल त्याची आपण माहिती घेऊ. हं. तर मित्रांनो, महाराष्ट्रात थंडी कशी असेल, हे रात्रीचं तापमान दर्शवणारा हा नकाशा आहे. यामध्ये आपण जर उत्तर साईडकडनं जर पाहिलं तर मित्रांनो, नंदुरबार, धुळे, जळगाव, अ, बुलढाणा, अकोला, अमरावती हा पूर्णपणे नागपूर विभाग, हा अमरावती विभाग, हा छत्रपती संभाजीनगर विभाग, हा नाशिक विभाग, या सर्व भागात जर आपण हा जो आपल्याला निळा कलर दिसत आहे, ब्ल्यू, हा आपल्याला थंडीचे संकेत देत आहे. मित्रांनो, या ठिकाणी जालन्यामध्ये व्हाईट दिसतोय, हिंगोली, नांदेड या ठिकाणची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे राज्याच्या या भागात यासारखीच थंडी असेल, फक्त आकडेवारी उपलब्ध नसल्या कारणाने या धुळे आहे, जालना आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, खाली रायगडचे आहे. परंतु या सर्व गोष्टीची जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात सरासरी तापमान 10 अंश ते 12-13 अंश पर्यंत राहणार आहे. रात्रीची थंडी ही महाराष्ट्रात निश्चित राहणार आहे. मित्रांनो, मुंबई हे समुद्र सानिध्यातील शहर आहे, पण तरी सुद्धा मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा 20 अंश सेल्सिअस तापमान आपल्याला जाणवत आहे. अगदी मुंबईमध्ये तापमान, मुंबईत थंडी वाजणे म्हणजे हे एक आश्चर्य आहे. आणि समुद्र सानिध्यामध्ये शक्यतो थंडीचं प्रमाण अतिशय कमी असते. परंतु जाणवत आहे अगदी 20-23 म्हणजे मित्रांनो, तरी त्या ठिकाणी फॅनची आवश्यकता लागणार आहे. तर एकूणच या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर राज्यामध्ये थंडीची लाट ही उद्या पासून येणाऱ्या सोमवारपर्यंत निश्चित राहणार आहे. आणि नंतर मित्रांनो, नेक्स्ट वीकला म्हणजे दुसरा जो आठवडा असेल डिसेंबर मधला, तर या डिसेंबर मधल्या आठवड्यामध्ये अधिक थंडीचा सामना आपल्याला करावा लागेल. आपण पाठीमागे सांगितलेले आहे की महाराष्ट्राला थंडीचे 60 दिवस या टायटल खाली आपण व्हिडिओ बनवला होता. अगदी मित्रांनो, त्या सत्याच्या आपण जवळ जात आहोत. डिसेंबर, जानेवारी महाराष्ट्राला थंडीसाठी मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागेल. थंडी असेल. फेब्रुवारी 2026 पर्यंत सुद्धा थंडीची अधिकता आपल्याला जाणवेल. यामध्ये कुठेही दुमत नाही. धन्यवाद. थँक्यू.